मित्रांनो, ही गोष्ट त्या काळातील आहे जेव्हा आम्ही मित्रांसोबत गावात जत्रेला गेलो होतो. तुम्हाला माहितीच असेल, गावामध्ये नेहमीच अशा जत्रा भरतात. हीच तर आपली संस्कृती आहे. माझ्या गावातही तेव्हा मोठी जत्रा भरलेली होती. मी तिथे फिरायला गेलो होतो. तिथे मला एक बाई दिसली. ती खूप सुंदर वाटत होती. पिवळ्या रंगाच्या सलवार सूटमध्ये होती आणि एक लहान मुलीला घेऊन एका दुकानाजवळ उभी होती. तिच्या मागे काही तरुण आपले फोन नंबर लिहून देण्याच्या तयारीत होते. मीही तसाच विचार करत होतो. मग मी त्या सगळ्यांच्या समोर जाऊन एक कागदावर नंबर लिहून तिच्या हातात ठेवला. तिने मला पाहून हसू दिले. ते सगळे तरुण मला पाहतच राहिले. मी त्यांच्याकडे रोखून पाहिले तर ते एक एक करून तिथून निघून गेले. थोडा वेळ तिच्यासोबत उभे राहून मीही घरी परतलो आणि तिच्या फोनची वाट पाहू लागलो. रात्री 11 वाजता माझा फोन वाजला. बोलायला लागलो तर तीच बाई निघाली. तिचा आवाज खूप मधुर होता. आम्ही खूप रात्रीपर्यंत गप्पा मारत राहिलो. असेच काही दिवस बोलत राहिलो. मग कळाले की तिचे लग्न झालेले आहे आणि तिची 2 वर्षाची एक छोटी मुलगीही आहे. मी एकदम हापकून गेलो. ती भाभीच होती, पण दिसायला खूपच सुंदर होती. तरीही मी विचार केला, जे झालं ते झालं, पण भावनाचा प्रवाह तर चालू राहीलच. मी तिच्याशी बोलत राहिलो. मग कळालं की तिचा नवरा तिला सोडून गेला होता, कारण त्याला फक्त मुलगा हवा होता. हे खरंच विचित्र कारण होतं, पण मी काय करणार. आमचं बोलणी सुरू राहिली. ती माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागली. असे सुमारे 4 महिने आम्ही रोज बोलत राहिलो. ती राजस्थानी भाभी माझ्याशी खूपच भावनिक गोष्टी बोलू लागली आणि मी तिच्या त्या बोलण्यात रमायचो. हळूहळू आमच्यात बोलण्यात खूप बॉन्डिंग आली. ती माझ्याशी भावनिक स्तरावर खूप बोलवायची, कारण तिच्या आयुष्यात तिच्या नवऱ्यानंतर तिला अशी बॉन्डिंग मिळालीच नव्हती. एका दिवशी तिने रात्री भेटायला सांगितलं, पण तिच्या घरी इतर लोकही असायचे, त्यामुळे योग्य वेळ मिळत नव्हता. एके दिवशी तिच्या घरचे सर्व लोक एका नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. तिने मला सांगितलं, आज घर रिकामं आहे, लवकर ये. आम्ही रात्रीची वेळ ठरवली. मी खूप आनंदात होतो. माझ्या मित्राला फोन केला. त्याने त्याच्या गाडीने मला तिच्या घराबाहेर सोडलं. तिचं गाव माझ्या गावापासून सुमारे 12 किलोमीटर दूर होतं. तिचं घर गावाच्या थोडं बाहेर होतं. मित्राने मला जवळ सोडून गावाबाहेर एका रिकाम्या टपरीपाशी बसून माझी वाट पाहत बसला. मी रात्रीच्या अंधारात तिच्या घराच्या मागून आत गेलो. ती माझी वाट पाहत उभी होती. तिला पाहताच मी थक्क झालो. तिने पिवळ्या रंगाची साडी नेसलेली होती. खूपच सुंदर सजलेली दिसत होती ती. तिने मला पाहताच लाजलं, मला मिठी मारली. मीही तिला जोरात ओढलं. मग ती म्हणाली, चल आत चल, इथे कोणी पाहिलं तर मोठी अडचण होईल. तिने माझा हात धरला आणि घराच्या मागच्या बाजूला असलेल्या एका स्टोअररूममध्ये नेलं. तिथे सगळं धान्य राशन ठेवलेलं असायचं. तिथे मी तिला पापी द्यायला सुरुवात केली. तीही मला साथ देत होती आणि लवकरच सुंदर अनुभव घेण्याची इच्छा बोलून दाखवत होती. मी हळूहळू तिचे व्यक्तिमत्व मोकळे केले. खरंच ती खूप सुंदर दिसत होती. कदाचित तिची मुलगी अजून पित असेल, म्हणून तिचे व्यक्तिमत्व पूर्ण भरदार होते. मी विचारलं, मुलगी अजून पिते का? ती म्हणाली, आता जास्त नाही, पण असंच भरदार आहेत. मला ते स्वतःच रिकामं करावं लागतं. मग मी प्रेमाने व्यक्तिमत्वाचा अनुभव घेत राहिलो. तिला खूप आराम वाटत होतं. मग मी तिला हळूच खाली बसवलं. मग ती माझ्या भावनेला हाताने अनुभव देऊ लागली. मग तिने माझ्याकडे पाहिलं. ती म्हणत होती, आता सुंदर अनुभव दे. मी हळूच भावना जीवनात टाकली. ती म्हणाली, थोडं थांब, त्रास होतो. मी म्हणालो, तुझं लग्न झालं आहे ना? ती म्हणाली, हो, पण 1 वर्षापासून असा अनुभव नाही. मी हळूहळू सुंदर अनुभव देणं सुरू केलं. तिलाही आनंद येत होता. तीही साथ देत होती. 20 मिनिटात आम्ही दोघंही एकत्र समाधानाच्या शिखरावर पोहोचलो. मग आम्ही मिठी मारून पडलो. त्या रात्री आम्ही अनेकदा सुंदर अनुभव घेतला. रात्री 3 वाजता मी परतलो. मित्र वाट पाहत होता. आम्ही घरी आलो. त्यानंतर काही आठवडे आम्ही अशाच गुप्त भेटीमध्ये रमलो होतो. प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन, काहीतरी गोड क्षण अनुभवायला मिळत होते. ती हळूहळू माझ्यावर विश्वास करत होती आणि मी तिच्या प्रत्येक भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. पण एक दिवस काहीतरी वेगळं घडायला लागलं. ती अचानक फोनवरून उदास आवाजात बोलू लागली. तिच्या आवाजात एक वेगळाच थरकाप होता. मी विचारलं, काय झालं? काही त्रास आहे का? तिने थोडा वेळ शांत राहून मग हळूच सांगितलं, काही नाही, फक्त मला काही वेळ एकटी राहायची गरज आहे. मी समजून घेतलं, पण मनात एक वादळ उमटायला लागलं. एकटी? मी विचारलं. तिचा आवाज हळूच सुटला होता. हो, काही गोष्टी आहेत ज्या मी तुला अजून सांगू शकत नाही. त्या क्षणाने माझ्या मनात एक विचित्र विचार आला. काहीतरी मोठं, काहीतरी अनपेक्षित तिच्या आयुष्यात घडत आहे. मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण तिने लगेच फोन कट केला आणि माझ्या काळजात धस्स झालं. तो थरथरणारा आवाज, ते अर्धवट वाक्य आणि अचानक झालेली शांतता, हे सगळं काहीतरी अघटित घटणारं असणारं लक्षण होतं. रात्रभर मी कुस बदलत राहिलो होतो.
माझ्या डोळ्यासमोर फक्त ती पिवळी साडी आणि तिचं ते लाजरं हसू येत होतं. पण आता त्या हसूमागे एक भीती लपलेली जाणवत होती. दुसऱ्या दिवशी सकाळपासून मी तिला किमान 20 वेळा फोन केला असेल, पण प्रत्येक वेळी नॉट रिचेबल येत होतं. 12 किलोमीटरचं अंतर आता मला हजारो मैलासारखं वाटू लागलं होतं. शेवटी राहावेना म्हणून मी माझ्या त्याच मित्राला साहिलला फोन केला. साहिल, गाडी काढ, आपल्याला आत्ताच्या आत्ता तिच्या गावी जायचं आहे, मी घाईघाईने म्हणालो. साहिलला थोडा संशय आला होता. अरे काय झालं, इतकी घाई का? रात्री तर सगळं नीट होतं ना? नाही रे, काहीतरी गडबड आहे, तिचा फोन लागत नाही आहे आणि काल ती खूप घाबरलेली होती. मी त्याला सर्व परिस्थिती समजावून सांगितली. आम्ही दोघेही निघालो. दुपारची वेळ होती, जत्रेचे दिवस संपत आले होते, त्यामुळे रस्त्यावर दुर्मळ कमी होती. तिच्या गावाबाहेर आम्ही गाडी उभी केली. मी ठरवलं होतं की थेट तिच्या घरासमोरून जाणार नाही. मी मागच्या बाजूने जिथे स्टोर रूम होती तिथे डोकावून पाहण्याचं ठरवलं. तिथे पोहोचलो तर सगळीकडे शांतता होती. घराचा मागचा दरवाजा अर्धवट उघडा होता. काळजात धडधड वाढली होती. मी हळूच आज पाऊल टाकलं. स्टोर रूममध्ये धान्याचा तोच वास येत होता, जिथे काही दिवसापूर्वी आम्ही तासनतास गप्पा मारल्या होत्या. पण आज तिथे काहीतरी वेगळं होतं. जमिनीवर तिची ती पिवळी ओढणी पडलेली होती आणि त्यावर कसले तरी डाग होते, चिखलाचे की रक्ताचे हे मला लांबून कळत नव्हतं. मी हळूच घराच्या मुख्य भागाकडे सरकलो. हॉलमध्ये कोणाचा तरी जोरात बोलण्याचा आवाज येत होता. मी भिंतीला कान लावून ऐकू लागलो. तुला वाटलं होतं का गं की मला काहीच कळणार नाही? तो पोरगा कोण होता जो रात्री गुपचूप इथे यायचा? हा आवाज तर एका पुरुषाचा होता, जड आणि करडा. माझे पाय लटलटू लागले. हा तिचा नवरा होता का? पण ती तर म्हणली होती तो तिला सोडून गेलाय. मग हा कोण? मी काहीच केलं नाही आहे. तो फक्त मदतीला आला होता. तिचा रडका आवाज ऐकू आला. मदत? कसली मदत? हा घे तुझा फोन, यातलं मी सगळं रेकॉर्डिंग ऐकलं आहे. तो माणूस ओरडला. मला धक्काच बसला. रेकॉर्डिंग? याचा अर्थ आमचं प्रत्येक बोलणं कोणीतरी ऐकत होतं. पण तिने तर सांगितलं होतं की एकटीच ती राहते. मग हे सगळं कोणाचं जाळं होतं? मी खिडकीतून आत डोकावण्याचा प्रयत्न केला. तिथे जे दृश्य दिसलं त्याने माझ्या मनावर काटा आला. ती कोपऱ्यात बसून रडत होती आणि तिच्यासमोर एक धिप्पाड माणूस उभा होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या हातात जो फोन होता तो तिचा फोन नव्हता. तो एक जुना वॉकीटॉकीसारखा डिव्हाइस होता. अचानक मला जाणीव झाली की ही केवळ एक प्रेमभंग झालेली स्त्री नव्हती. या घराच्या भिंतीमागे काहीतरी भयानक गुपित लपलेलं होतं. तिने मला बोलावलं. ते स्टोअररूममध्ये भेटणं हे सगळं योगायोग नव्हतं की प्रेम नव्हतं. हे एखादं हनी ट्रॅप होतं की आणखी काही? मी मागे फिरणार इतक्यात माझ्या मानेवर कुणाचा तरी थंड स्पर्श झाला. काय पाहुणे, आत यायचं सोडून बाहेर काय करताय? मी मागे वळून पाहिलं तर गावातील 2 तरुण हातात काट्या घेऊन उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेच क्रूर हास्य होतं जे मी जत्रेत पाहिलं होतं. साहिल, मी जोरात ओरडलो. पण साहिल तिथे नव्हता. तिथे गाडी उभी केलेली होती. तिथे फक्त धूळ उडत होती. साहिल मला सोडून गेला होता की त्याला कोणी उचललेलं होतं? त्या माणसाने मला फरफडत आत नेलं. त्या हॉलमध्ये आता तो धिप्पाड माणूस, ती स्त्री आणि ते 2 माणसं होती. तिने माझ्याकडे पाहिलं, पण तिच्या डोळ्यात आता प्रेम नव्हतं, फक्त एक प्रकारचे माफ कर असे भाव होते. तर हाच तो प्रेमवीर? तो माणूस हसून म्हणाला. तुला वाटलं राजस्थानची ही सुंदरी तुझ्या प्रेमात पडली? अरे वेड्या, या गावात पाय ठेवणाऱ्या प्रत्येकाला आम्ही असंच अडकवतो. पण तुझी केस जरा वेगळी आहे. तुला माहिती आहे की या घराच्या खाली काय आहे? त्याने जमिनीखालची एक चटई बाजूला सरकवली. तिथे एक लाकडी दरवाजा होता जो जमिनीच्या खाली जात होता. तिथे आमची छोटीशी लॅबोरेटरी आहे आणि तुझ्यासारखे धिप्पाड माणसे आम्हाला प्रयोगासाठी लागतात. माझं डोकं चक्रावलं. प्रयोग? हे लोक नक्की काय करत होते? ही साधी जत्रा आणि साधी प्रेमकथा आता एका भयानक क्राईम सिंडिकेटमध्ये बदललेली होती. ती स्त्री फक्त एक चारा होती. तिचा वापर करून बाहेरच्या मुलांना गावात ओढलं जायचं. तिचा का वापर करताय तुम्ही? मी ओरडून विचारलं. कारण तिची मुलगी आमच्या ताब्यात आहे. त्या माणसाने शांतपणे उत्तर दिलं. तिने हुंदका दिला. तिला बळजुबरीने हे सगळं करायला लावलं होतं. तिचा नवरा तिला सोडून गेला नव्हता, तर या लोकांनी त्याला संपवलं होतं. चला, याला खाली नेऊन बांधा, त्या माणसाने आदेश दिला. मला खाली तळघरात नेण्यात आलं. तिथे गेल्यावर जे पाहिलं ते पाहून माझी शुद्ध हात पायची बाकी होती. तिथे साहिल आधीच बांधलेल्या अवस्थेत होता, पण तो शुद्धीत नव्हता आणि कोपऱ्यात काही जुने सांगाडे पडलेले होते. पण खरा सस्पेन्स तर पुढे होता. जेव्हा तो माणूस मला बांधायला जवळ आला तेव्हा भाभीने हळूच माझ्या कानात एक शब्द फुटला. खिशात पहा. मी माझ्या खिशात हात घातला, जो त्यांनी अजून तपासलेला नव्हता. तिथे एक छोटीशी चावी आणि एक चिठ्ठी होती. ती चिठ्ठी तिने जत्रेत जेव्हा मला हसून प्रतिसाद दिला होता तेव्हाच माझ्या खिशात सरकवली असावी, जी मी कधी पाहिलीच नव्हती. चिठ्ठीवर लिहिलेलं होतं, मी तुला वाचवायला नाही
तर तू मला वाचवावं म्हणून बोलावलेलं आहे. या घराचा तिसरा दरवाजा कधीच उघडू नकोस, कारण तिथे तो आहे. आता प्रश्न हा होता की हा तो कोण होता आणि हे लोक नक्की कसला प्रयोग करत होते. त्या तळघरातून बाहेर पडणं शक्य होतं का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या स्त्रीवर मी प्रेम केलं ती खरंच पीडित होती की या सगळ्या मास्टर माइंडचा एक भाग होती. रात्रीचे 2 वाजले होते. तळघरात एक विचित्र आवाज येऊ लागला. खुर्र खुर्र, जणू एखादा हिंसक प्राणी साखळी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. तो तिसरा दरवाजा हळूच उघडत होता. तर मित्रांनो, आजची ही कथा इथपर्यंतच. पण खरी थरारक गोष्ट तर अजून बाकी आहे. जर तुम्हाला या कथेचा पुढचा भाग पाहायचा असेल तर कॉमेंटमध्ये भाग 2 नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि कॉमेंट करा. या व्हिडिओला 100 लाईक्स पूर्ण झाले किंवा भरपूर कमेंट्स आल्या तर मी लगेचच या कथेचा पुढचा भाग घेऊन येणार आहे. म्हणूनच आता लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया लवकरच पुढच्या भागात. धन्यवाद.